नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यात जुलै ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 2019 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी देण्यात आली होती। या कर्जमाफीच्या संदर्भात एक नवीन अपडेट आलेला आहे, ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉईन व्हा। चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघू शकता या ठिकाणी तुम्ही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्यासंदर्भातचा हा शासन निर्णय 28 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत 525 कोटी 62 लाख एवढा निधी वितरित करण्यात आला आहे। सदर योजनेच्या अनुषंगाने 379 लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला होता। आता या योजनेअंतर्गत सन 2023-24 या वर्षासाठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे 379 लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीपैकी 70% म्हणजे 265,99,000 एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी अर्थसहाय्य या लेखाशीर्षकाअंतर्गत वितरित करण्यात येत आहे। तर शेतकरी बांधवांनो, या निधीच्या माध्यमातून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे। या संदर्भातील महत्त्वपूर्ण अशी माहिती। हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।